रोज-रोज सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी काय बनवायचं हे सुचत नाही. तुमच्यासोबत देखील असंच होतं का? त्यामुळे या व्हिडिओमध्ये दाखवत आहे 3 प्रकारचे झटपट होणारे अंडा पराठे. आणि विशेष म्हणजे हे पराठे रोजच्या घाईगडबडीत जेवण बनवत असताना त्याच साहित्यात बनवून होतात. तर सर्वप्रथम पीठ मळून घेऊयात. तसे तर हे पराठे नुसत्या गव्हाच्या पिठाच्या कणकीमध्ये देखील छान लागतात, पण मैदा जास्त दिवस वापरात आला नव्हता, त्यामुळे मी इथे 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गहू थोडंसं मीठ घालून मळून घेत आहे. जशी नॉर्मल चपातीची कणिक मळतो तशीच एकदम मऊ अशी कणिक इथे मळून घ्यायची आहे. थोडंसं तेल लावून कणिक अर्धा तास मुरण्यासाठी ठेवायचे, म्हणजे पराठे एकदम खुसखुशीत होतात आणि टम्म फुगतात. मीनवाईल इथे अंडे फोडून आपल्याला फेटून घ्यायचे आहेत. जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढे अंडे फेटून घ्या. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि थोडंसं चिली फ्लेक्स घातलंय. नसेल तर तुम्ही मिरचीचे काप करून देखील घालू शकता. ऑमलेट बनवतो तसं छानपैकी फेटून घेतलेलं आहे. आता सर्वप्रथम पहिला टाईपचा पराठा बघूयात. त्यासाठी कणकेचा छोटासा गोळा घेऊन आपल्याला छोटीशी चपाती लाटून घ्यायची आहे. तर अशी मध्यम आकाराची चपाती लाटून झाली की त्यावरती तूप लावायचंय. तूप नसेल तर तुम्ही बटर मेल्ट करून देखील लावू शकता. याच्यामुळे पराठे जास्त टम्म फुगतात आणि रेस्टॉरंटच्या पराठ्यांचं हेच सिक्रेट असतं. त्याच्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला चौकोनी आकारामध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे. नॉर्मली लहान मुलं अशा वेगळ्या शेपमध्ये काही चपाती किंवा पराठा लाटून दिला की पटकन खातात, त्यामुळेच मी इथे चौकोनी शेप ठेवला आहे. फोल्ड करून झालं की हळूवार हाताने हे परत एकदा लाटून घ्यायचं आहे. शक्यतो आपण याला नंतर देखील चौकोनी शेपमध्येच ठेवत आहोत. आणि विशेष म्हणजे तुम्ही देखील एकदा ट्राय करा, कारण चौकोनी आकारामध्ये पराठा ठेवला की तो सगळ्या साईडनी टम्म असा फुगतो. आता हा लाटलेला पराठा आपल्याला फेटलेल्या अंड्याच्या मिश्रणामध्ये बुडवून घ्यायचा आहे. अंड्याच्या मिश्रणामध्ये बुडवल्यानंतर हे थोडंसं ग्रीसी बनतं, त्यामुळे हळूवारपणे उचलून तो नंतर आपल्याला तव्यावरती टाकायचा आहे. आता 2-3 मिनिटे एका साईडला रोस्ट करून घ्यायचं आहे आणि वरती थोडेसे फुगे दिसू लागले की पलटायचं आहे. तसं तर या पराठ्याला बटर लावल्यानंतर याची चव एकदम नेक्स्ट लेवलला जाते, पण माझ्याकडे अवेलेबल नाही, त्यामुळे तूप लावून मी हा आलटून पलटून भाजून घेत आहे. तुम्ही पाहू शकता हा पराठा अगदी विकत्रीच्या पराठ्यांसारखा दिसतोय आणि याची चव देखील एकदम भन्नाट लागते आणि फुगतो देखील जास्त. इथे दुसरा पराठा देखील भाजून घेते. हा चौकोनी आकाराचा पराठा आहे, त्यामुळे माझा मुलगा याला पराठा सँडविच असे देखील म्हणतो. तुम्ही पाहू शकता एकदम टम्म असा फुगला आपला पराठा आणि त्यामुळेच हा एकदम खुसखुशीत लागतो खाताना. गरम गरमच याला सर्व करा. हवं तर केचप किंवा सॉस सोबत देखील तुम्ही सर्व करू शकता. आता पाहूयात नेक्स्ट टाईपचा पराठा. याला तुम्ही एक स्टफ्ड पराठा देखील म्हणू शकता. पहिल्यांदा एक गोलाकार अशी चपाती लाटून घ्यायची आहे. त्याच्यावरती तूप लावायचं आहे. सगळ्या साईडला एकदम समप्रमाणात तूप लावायचं आहे. थोडंसं पीठ देखील आपण लावलं होतं. आणि आता एक त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे आणि त्याला देखील तूप लावून नंतर एक त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे. आता आपण हे हळूवारपणे लाटून घ्यायचं आहे. शक्यतो याचा शेप आपल्याला त्रिकोणीच ठेवायचा आहे, का ते पुढे तुम्हाला समजेलच. आणि जास्त जोर देऊन नाही लाटायचं, म्हणजे कडा ज्या आहेत त्यानंतर खोलता याव्यात. आता पॅन चांगला तापलेला असेल तेव्हा हा पराठा त्यावरती टाकायचा आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती हा पराठा आपल्याला 50% पहिल्यांदा भाजून घ्यायचा आहे आणि तो नंतर अशा रीतीने खोलून घ्यायचा आहे. आता थोड्या वेळासाठी गॅस आपल्याला बंद करायचा आहे, कारण यामध्ये आपण अंड्याचं मिश्रण घालणार आहोत. आता ह्याच्यामध्ये चमच्याने अंड्याचं मिश्रण घालायचं आहे, ज्याच्यामध्ये मी कांदा देखील घातला होता. आणि थोडंसं मिश्रण बाहेर आलं तर अशा रीतीने ते दाबून बंद करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून गॅस ऑन करून 2-3 मिनिटे हे रोस्ट करून घ्यायचं आहे. नंतर झाकण काढून पराठा दुसऱ्या साईडला पलटून घ्यायचा आहे. तूप किंवा बटर लावून छानपैकी दोन्ही साईडला आलटून पलटून खरपूस भाजून घ्यायचा आहे. त्रिकोणी पराठा आहे, त्यामुळे साईड्स ज्या आहेत त्या थोड्याशा कच्च्या राहायची शक्यता असते, त्यामुळे अशा रीतीने प्रेस करत करत तो भाजून घ्यायचा. नंतर अशा रीतीने तुम्ही कट करून सर्व करू शकता. अतिशय छान लागतो. आता तिसऱ्या टाईपचा जो अंडा पराठा आहे तो अगदी ज्यांना स्वयंपाक येत नाही ते देखील बनवू शकतात. इथे फेटलेल्या अंड्याच्या मिश्रणामध्ये कांदा, थोडंसं गव्हाचं पीठ, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये लंप्स नाही राहिले पाहिजेत. नंतर हे तयार केलेलं अंड्याचं बॅटर आपल्याला तव्यामध्ये सोडायचं आहे आणि अशा रीतीने पसरवून घ्यायचं आहे. एक साईड छान भाजून झाली की आलटून पलटून आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. हवं तर बटर किंवा तूप देखील लावू शकता. हा घाई गडबडीमध्ये अगदी इझी ऑप्शन आहे. तर आता हा व्हिडिओ इथेच एंड करत आहे. तीनही रेसिपी कशा वाटल्या तर नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.